धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार उषाताई रवींद्र गायकवाड यांनी दणदणीत विजय मिळवलाय। मात्र या निवडणुकीनंतर राजकारणात एक वेगळं आणि सकारात्मक चित्र पाहायला मिळालं। पराभव झाल्यानंतरही युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा धाराशिव जिल्हा परिषद सदस्य महेश माणिकराव देशमुख यांनी सुसंस्कृततेचा आदर्श घालून देत विजयी उमेदवार उषाताई गायकवाड यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केलाय। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली। उपाध्यक्ष पदासाठी महायुतीच्या उमेदवार सौ उषाताई रवींद्र गायकवाड आणि महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्यात लढत झाली। या निवडणुकीत उषाताई गायकवाड यांनी दणदणीत विजय मिळवत उपाध्यक्षपद पटकावले। मात्र या निवडणुकीनंतर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। पराभव मनावर न घेता महेश देशमुख यांनी उषाताई गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। राजकारणात पराभव विजय हा लोकशाहीचा भाग असला तरी परस्परांमध्ये सुसंस्कृतता टिकवण्याचा संदेश या कृतीतून त्यांनी दिलाय। दरम्यान कवठा जिल्हा परिषद गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल गायकवाड कुटुंबियांनी महेश देशमुख यांचा सत्कार केला। यावेळी माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड, नूतन जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषाताई गायकवाड आणि उमरगा नगराध्यक्ष किरण गायकवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या निमित्ताने महेश देशमुख यांच्याबद्दल जाणून घेण्याचा थोडा प्रयत्न केला तर संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व महेश माणिकराव देशमुख असं म्हणावं लागेल। उमरगा तालुक्यातील कवठा या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले महेश माणिकराव देशमुख हे आज आपल्या कर्तृत्वामुळे संपूर्ण परिसरात वेगळी ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत। परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनाची ताकद आणि जिद्द मोठी असते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे महेश देशमुख असे म्हणावे लागेल। लहानपणापासूनच संघर्षाची चौचाखत मोठे झालेले देशमुख यांनी समाजकारणाचा मार्ग स्वीकारला। गावातील सामान्य माणसांच्या अडचणी समजून घेत त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला। मातीशी नातं घट्ट असेल तर माणूस कितीही मोठा झाला तरी पाय जमिनीवरच राहतात, याची प्रचिती त्यांच्या कामातून दिसून येते। धाराशिव जिल्ह्यातील कवठा जिल्हा परिषद गटातून त्यांनी तब्बल 5,500 अधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत इतिहास घडवला। विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणारे ते एकमेव उमेदवार ठरले। त्यामुळे त्यांच्या विजयाने केवळ मतदारसंघातच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही विशेष चर्चा निर्माण झाली। मात्र हा प्रवास अजिबात सोपा नव्हता। जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान उमेदवारी मिळवणे देखील त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते। अनेक अडचणी, राजकीय चढउतार आणि संघर्ष यांना सामोरे जात त्यांनी अखेर उमेदवारी मिळवली आणि त्याच जिद्दीच्या जोरावर विजय देखील मिळवला। वादळ कितीही मोठी असली तरी जिद्दीच्या होडीला किनारा मिळतोच हे त्यांच्या प्रवासातून स्पष्टपणे दिसून येते। एनटीव्ही न्यूज मराठीने कवठा जिल्हा परिषद गटात केलेल्या सर्वेक्षणातूनही त्यांच्या कार्याची झलक दिसून आली। या भागातील विविध गावांमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेत मदत केली आहे। विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी आणि शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याच्या प्रश्नांवर प्रशासनाशी पाठपुरावा अशी अनेक कामे त्यांनी सातत्याने केली। याच कारणामुळे महेश देशमुख हे केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर जनतेच्या सुखदुःखात उभा राहणारा माणूस म्हणून ओळखले जातात। गावोगावी आणि घराघरात त्यांचे नाव आज आदराने घेतले जाते। संघर्षाच्या मातीतून उगवलेलं नेतृत्व अधिक मजबूत असतं, याची साक्ष म्हणजे महेश माणिकराव देशमुख। धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेला पराभव विसरून सुसंस्कृततेचा आदर्श घालून देणारी ही घटना सध्या धाराशिव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे। प्रतिनिधी सचिन बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।